एमएसपी आधारित शेतमाल खरेदीबाबत फडणवीस सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय। शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयाची आता चौकशी होणार। शिंदे सरकारने नोडल एजन्सी नेमणुकीबाबत घेतलेला निर्णय, आखलेलं धोरण आणि खरेदीसाठी निवड करण्यात आलेल्या एजन्सीबाबत शासन आता नव्याने धोरण ठरवणार आहे। निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता देखील रद्द होणार। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, खरं तर एकीकडे पाहतोय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करण्यात आलाय। शिंदे सरकारच्या माध्यमातून शिंदेच्या नेत्यांची सुद्धा दबक्या आवाजात ही चर्चा सुरू आहे। मात्र पुन्हा एकदा आता तो एका नियमामध्ये एजन्सीच्या शासनामध्ये आता नव्याने धोरणात बदल करण्यात येणार आहे। काय अधिकची माहिती? कारण आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने एक स्वच्छ प्रतिमा सरकारची असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। आणि याचमुळे आता एमएसपी आधारित शेतमालाच्या बाबत जी खरेदी होत होती त्याबाबतचा एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। शिंदे सरकारने खरं तर नोडल एजन्सीच्या नेमणुकीबाबत घेतलेले निर्णय, आखलेले धोरण आणि खरेदीसाठी निवड करण्यात आलेल्या एजन्सी सोबत शासन आता नव्यानं धोरण जे आहे ते ठरवणार आहे। त्यामुळे निकषात न बसणाऱ्या ज्या एजन्सीज असतील त्याची मान्यता देखील रद्द करण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर हा आकडा जो आहे तो 44च्या वर गेला होता। 2 वर्षापूर्वी केवळ 8 एजन्सी राज्यात कार्यरत होत्या, मात्र नंतर ज्या पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्या त्याचा आकडा 44 वर गेला। त्यामुळे कुठेतरी आता याची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे, नवे अंमलबजावणी देखील केली जाणार आहे। अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।